तेजवानीच्या राहत्या घराची झाडाझडती घेण्यासाठी पुणे पोलीस तेजवानीच्या घरी पोहोचले। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानी हिच्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती सुरू असून घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दरम्यान शीतल तेजवानीच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी। माझ्या मागं आज जे घर आहे कोरेगाव पार्क मधलं, इथंच ऑक्सफर्ड हॉलमार्क नावाची ही सोसायटी आणि इथंच शीतल तेजवानीचं घर आहे। आणि काही वेळापूर्वीच मुंढवा जमीन प्रकरणातील जी आरोपी आहे शीतल तेजवानी, त्या आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचं एक पथक तिच्या घरी तिच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी दाखल झालेलं पाहायला मिळतंय। हाऊस सर्च जे आहे पुणे पोलिसांना या सगळ्या प्रकरणी शीतल तेजवानीच्या घराचा करायचा आहे। मुंढवा जमीन प्रकरणातील काही महत्त्वाची कागदपत्र असतील किंवा काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील जे पोलिसांना चौकशीसाठी हस्तगत करायचे, जप्त करायचे आणि म्हणून शीतल तेजवानीच्या कोरेगाव पार्क असेल किंवा पिंपरी चिंचवडचं जे शीतल तेजवानीचं दुसरं घर आहे तिथं देखील पुणे पोलिसांची एक टीम दाखल झालेली आहे। दोन्ही घराची झाडाझडती पुणे पोलिसांकडून घेतली जाईल। या मुंढवा जमीन प्रकरणातले काही खरं तर महत्त्वाचे पुरावे असतील, काही दस्तावेज असतील, डॉक्युमेंट असतील महार वतनाच्या जमिनीचे किंवा काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील, खरं तर चौकशीला शीतल तेजवानी सहकार्य करत नाही असं पुणे पोलिसांकडून याआधी सांगण्यात आलं होतं। आणि या सगळ्या प्रकरणी जेव्हा आता पोलीस कोठडी मिळाली आहे शीतल तेजवानीला आणि या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी तिच्या घरी झाडाझडती करण्यासाठी आता पोलीस आलेले आहेत। हाऊस सर्च जे आहे ते पुणे पोलिसांकडून राबवलं जातं। आता या सगळ्या प्रकरणी नेमकं तिच्या घरातून पुणे पोलीस काय जप्त करतात, काय महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि याच प्रकरणात एक मोठी बातमी समोर येताना दिसते की अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आलेला होता। मुद्रांक शुल्क 21 कोटींची नोटीस अमान्य करण्यात आली। जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य आहे या संदर्भात लेखी म्हणणं सादर केल्यानंतर येत्या आठवड्याभरात यावर सुनावणी होणार आहे। दोनदा मुदतवाढ मागितल्यानंतर आता अमेडिया कंपनीने तर थेट सांगितलंय की ते स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी रुपये भरणारच नाहीयेत। आता तर खरं त्यांच्यावर तात्काळ दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही खटले दाखल करणं गरजेचं आहे, ज्याच्यात मुद्रांक शुल्क न भरणे, बनावटगिरी करणे, फसवणूक करणे आणि गुन्हेगारी कट करणे असे सगळे सेक्शन्स त्यांच्यावर लागले पाहिजे। या प्रकरणात अमेडिया कंपनीकडनं 21 कोटींची नोटीस जी आहे मुद्रांक शुल्क भरण्याच्या संदर्भातली ती नोटीस अमान्य करण्यात आलेली आहे आणि जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तशी भूमिका ते स्पष्ट करताना दिसत आहे।